सांगा. 880% म्हणजे किती? हे कोण बसलंय रे? काय नाव आहे? स्वतः करताय? 640. बाकीच्यांनी सांगा बरं जरा आता. 2-3 जणच सांगतात. $640. आराध्या सांगा चला कसं? तर 800 म्हणजे 800 मल्टिप्लाय बाय 80 डिवाइड बाय 100 म्हणजे की 100चं 100 आणि 80चं 0 आणि 800चं 0 आणि 100चा म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय 80 म्हणजे 640. या लिहून. व्हेरी गुड. हा सर्व घटक अपूर्णांकावरच आहे. झालं? येस अरे सर. झालं का? झालं सर. म्हणजेच 210. 210. शौर्य सांगा चला. शौर्य इचकच. 700च्या 30% 730% म्हणजे 700 म्हणजे गुणुले मग 700 गुणुले 30/100. शून्याला 100ची 0 एक कटला आणि 700 कटला असे दोन्ही पण 0 कटले आणि मग राहिलं 7 गुणुले 30 मग 7 गुणुले 30 केल्यानंतर 210 आलं म्हणून 210. शाबास. चला पुढचं घ्या. थांबा सर. झालं? हो सर. बघा 12,000च्या 80%. 9,600. कसं केलं? थांबा. थांबा गणेश. समृद्धी बर्गे तुम्ही सांगा. तुमचं लक्ष नाही. सर सांगू का? थांबा अर्णव 1 मिनिट थांबा. यांचं लक्षच नाही. बाकीचे तुम्ही दोघं तिघं सांगताय. बाकीचे निवांत बसलेत. सर सांगू का?
कोण सांगू का म्हणताय? सर सॉरी 1000 सर समर्थ मुंडेकर सांगू का? हा सांगा, समर्थ मुंडेकर सांगा. हा. आता हे करायचं जरा काढा 12,000च्या 80% काढायचे मग उत्तर येतंय 9,600 तर 9,600 जे आहे 12,000च्या 80%. एक मिनिट 12,000च्या 80% म्हणजे किती आले? 9,600 हा बघा, इथं शून्याला शून्य गेले, इथं शून्याला शून्य गेले. 12 96 96 आणि वरचे 2 शून्य दिले, म्हणजे 12,000च्या 80% येतात 9,600. पुढे सांगा आता समर्थ. 9,600 जी आली ना रक्कम ती 6,000 समान वाटायची तर आता मग त्याला समान वाटणी भागली म्हणजे काय असतं? भागा काय हा बघा, 6 1 6 6 6. 36 आता मला जागा नाही, तुम्ही लिहा खाली 600 600. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल? 1,600 घ्या लिहून. 1,600 सोपं आहे की नाही? सर एकदम सोपं सर माझं पण हे असं. पन्नासच्या 30%च्या 10% किती? काय गडबडू नका. तुम्हाला जे नियम सांगितलेत ना, च्या म्हणजे गुणिले, टक्के म्हणजे भागिले 100, त्याचाच इथं वापर करा. मी एक देऊ का सोडून? सर थांबा निघतंय आम्हाला. काढा. काय गणित चुकीचं आहे? सर बरोबर आहे. वेदिका, तुम्ही सांगता का? वेदिका मुंडेकर. आराध्या. गणेश आहेत का? गणेश तर बोलतच नाहीत काय? नाहीत गणेश. हा सांगा गणेश. सर अनुश्री कुंभार. हा अनुश्री सांगा. हा 150. नाही कसं सांगा की. आता 50च्या 30% सांगितलं म्हणल्यावर 50 गुणिले 30 भागिले 100. आता शून्याला शून्य गेला, परत नंतर ना येत आहे 1500 गुणिले 10 भागिले 100. हे बघा, ही आता अशी मांडणी शून्याला येते. शून्य हे बघा, आता हा माणूस 15 आणि नंतर 1 शून्य. हा बरोबर. आता बघा, हे बघा, मी तुम्हाला सांगितलं तसं च्या म्हणजे गुणिले आणि टक्के म्हणजे भागिले 100 याचाच वापर करायचा. बघा, 50च्या 30%, तर 50 गुणिले 30चे 100, पुन्हा त्याच्या 10% म्हणजे गुणिले 10चे 100. आता काय करा, ज्याला जे जात आहे ते घालवून टाका. बघा, या शून्याबरोबर हा गेला, या शून्याबरोबर हा शून्य गेला, या शून्याबरोबर हा शून्य गेला. आता हा शून्य कुठं जातोय का? नाही जात. आता बघा, नाही 5 गुणिले 3 आणि इथं तरी 1 आलाय, म्हणजे उत्तर काय आलं? 15/10.
10 आणि मी तुम्हाला सांगितलंय ज्या संख्येच्या एकक स्थानी 10 किंवा छेदस्थानी 10 किंवा 10च्या पटीतल्या संख्या असत्या सर आवाज येत नाहीये. दशांश चिन्ह फक्त मागे घ्यायचं. मग एक संख्या मागे घेतलं दशांश चिन्ह, उत्तर किती आलं? 1.5. झालं उत्तर. 1.5. समजतंय का? सर हो सर. ओके. हर्ष समजलं का बाळा? हर्ष जरा थोडी हो सर. समजून घ्यावं लागेल तुम्हाला जरा थोडस. हर्ष समजतंय का हर्ष? हो सर. ओके पुढचं घ्या. समजते. बघा आता तुम्हाला काही शब्द दिलेत मी तुम्हाला. च्या म्हणजे गुणिले, म्हणजे याचा अर्थ होतो तुम्हाला सांगू हा आणि त्रिकुंबाल सांगू. सांगा. याला इंग्रजीमध्ये ऑफ म्हणतात. ऑफ म्हणजे मीन्स. तर हे मीन्स म्हणजे इक्वल टू, ऑफ म्हणजे मल्टिप्लाय. हे लक्षात ठेवा आणि मग कधीच करा. अनुश्री सांगा. च्या म्हणजे गुणुले असतं ते म्हणल्यावर नका 40 सांगू आता. गुणुले ते नका सांगू, डायरेक्ट सांगा आता. 40 गुणुले 20 भागिले 100. पुढे. आता परत नंतर दुसरी स्टेप. आता नंतर ना परत 15 भागिले 100 केलं, उत्तर येतंय 96. आता तुम्हाला या ठिकाणी कोणत्या संख्येला वरचा 0 आणि खालचा 0 कुठे कुठे जातो? तर बघा इथला एक 0 याच्या बरोबर जाईल, एक इथले जाईल. आता कोणता 0 जातोय का? तर अजिबात नाही. आता 0 जात नाही. आता एक काम करा, एकतर या सगळ्या संख्यांची बेरीज गुणाकार करा आणि 100 ने भाग द्या. आता 100 ने भाग देणं म्हणजे काय? तर 100 ने भाग देत बसायचंच नाही. एक लक्षात घ्या, हे बघा इथं दोन पद्धती आहेत. तुम्ही या 2 ने भाग देऊन इथं 50 आणू शकता, पण आणायचं नाही पाहत तसं. का? कारण पुन्हा भाग द्यायला अडचण येते. त्याच्याऐवजी आपल्याला 10च्या पटीतल्या संख्या जेवढ्या खाली राहतील ना तेवढं आपल्याला दशांश चिन्ह फक्त मागे पुढे घेणं सोपं जातं. त्याच्यामुळे या 100 ला घालवू नका तुम्ही. तुम्ही काय करा, अंशाचा गुणाकार करा. 4 दुने 8 आणि 15 8 120. 120. 2 शून्य खाली म्हणून पहिल्यांदा ही वरची संख्या आहे तशी लिहा आणि 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्या. मग बघा 1 सोडली 2 सोडल्या, 2 संख्या सोडून दशांश चिन्ह दिलं की उत्तर आलं 1.20. तेच उत्तर आहे तुमचं. 40% म्हणजे 1.20. सर शाबास. 120 कसं काय आलं? 120 कसं आलं? हा हे बघा, हे 4 आहेत की नाही? तुम्ही अपूर्णांक शिकवताना होत्या का वंशिका? नाही. हा त्यामुळेच लक्षात येईना तुमच्या. हे बघा, मी तुम्हाला त्याच्यासाठी अपूर्णांक हा घटक अगोदर घेतला होता. अंशाचा गुणाकार केला, छेदाचा गुणाकार होतो, पण अंश आणि छेद यांचा नेहमी भागाकार होत असतो. मग बघा अंशाचा गुणाकार केला, 4 दुने 8, 8 गुणिले 15, 15 8 120. लक्षात घ्या वंशिका. आता तो घटक मी पुन्हा घेईल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. आता
अपूर्णांक हा घटक येत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या संख्येचा आणि खालच्या संख्येचा भागाकार होतो, पण जे अंश आहेत त्या अंशाचा गुणाकारच होतो, छेदाचा पण गुणाकारच होतो, पण अंश आणि छेद यांचा नेहमी भागाकार होतो. अंश अंशाचा गुणाकार केला, 4 दुने 8, 8 गुणिले 15 120, आणि खाली तर 100 गुणिले एकच राहिले, 100 गुणिले 1 100. आलं का लक्षात वंशिका? हो सर. ओके. मग इथं येणार आता 2 शून्य आहेत म्हणून भागाकार असलं की मागे घ्यायचं, गुणाकार असलं की पुढे घ्यायचं 2 दशांश. केस पुढं. मग आता 1 आणि 2 संख्या सोडून द्यायच्या उजवीकडून आणि दशांश चिन्ह इथं दिलं की उत्तर आलं 1.20. घ्या लिहून. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. व्हिडिओ सगळ्यांनी चालू करा. किती वेळा झालं सांगायचं, व्हिडिओ चालू करा. मोजून फक्त 5-6 जण व्हिडिओ चालू ठेवतात ना, बाकीचे बंद करून का बसतात तेच कळत नाही. गणेश बर्गे व्हिडिओ चालू करा, वंशिका, श्रीराज, चालू आहे. समृद्धी कुठं बोलत बसताय, कोण आहे तिथे? वेदिका, करा गणित. सरांनी श्रीकुमार सांगतो. अनुश्री सांगा. हा, एक मिनिट गणेश. 52. हा, अनुश्री सांगा. 52. अरे मला उत्तर नका सांगू, कसं आलं सांगा. आता 400 गुणिले 35 भागिले 100 करायचं. तर उत्तर येत आहे 140. आता दुसरी स्टेप, 240 ते 80% कितीने जास्त आहेत म्हणल्यावर 240 गुणिले 80 भागिले 100 करायचं. उत्तर येते 192. आता 192 मधनं 140 वजा करायचं. उत्तर येते 52. ज्योते, ती नालायक नाही काय जॉईन? दरिद्री कुठली? हा, सर 42 का बरं? 52 नाही मला ऐका आता हे बघा, तुम्हाला ऐका ना, माझं ऐका. हे बघा, पहिलीच तुम्हाला हे झालंय पा, पहिलीच झालंय, मी सारखं सांगतो का. हे बघा, इथं किती पेन्सिली आहेत? 3. इथं किती पेन्सिली आहेत? 2. मग याला आपण ए म्हणू, याला बी म्हणू. मग मला सांगा बरं, बी मध्ये किती जास्त पेन्सिली आहेत, सॉरी बी मध्ये किती कमी पेन्सिली आहेत? ए मध्ये किती जास्त पेन्सिली आहेत?
एक एकच. तसाच हा प्रकार आहे. मग हे थोडं फक्त आता टक्केवारीच्या भाषेत विचारलंय. तर काय करायचं, 2 टप्पे करायचे याचे. बघा, पहिल्यांदा 400 रुपयाचं 35% किती? तर 400च्या 35% म्हणजे किती? तर बघा, च्या म्हणजे गुणिले, आणि 400च्या 35%, मग बघा, शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 4 गुणिले 35 उत्तर किती येईल? तर 4 पंचे 20, 4 त्रिक 12 आणि 2 14. म्हणजे 400चे 35% किती रुपये? 140 रुपये. 140. बरोबर. आता दुसरी स्टेप. तर माझं 42 करायला. आता दुसरी स्टेप, 240चे 80%. तर 240चे 80% म्हणजे 240 गुणिले 80चे 100. बघा, या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. 24 8 म्हणजे जास्त. पण आता कितीने जास्त कितीने कमी म्हणलं की काय करायचं असतं? वजाबाकी. आता वजाबाकीचा नियम काय? वजाबाकीचा नियम काय? मोठी संख्या लहान संख्या कमी. बरोबर. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे हा वजा. बघा, शब्द नीट लक्षात घ्या. कितीने जास्त विचारू द्या किंवा कितीने कमी विचारू द्या, तुम्हाला वजाबाकीच करायची असते. दोन्ही प्रकारामध्ये कितीने जास्त विचारलं तरी वजाबाकीच करायची, कितीने कमी विचारलं तरी पण वजाबाकीच करायची. आणि वजाबाकीचा नियम लक्षात ठेवा. वजाबाकीमध्ये नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग मोठी संख्या 92, 192 आहे, लहान 140 आहे. वजाबाकी केली तर उत्तर काय आलं? 52 रुपये. कितीने जास्त आहे तर 52 रुपयाने जास्त. आलं का लक्षात? रुपयाने. टक्के म्हणू नका, याला पुन्हा टक्के, कारण टक्केच काढलेत तुम्ही. टक्क्याचे पुन्हा टक्के म्हणायचं नाही, टक्क्याचं तुम्ही काढलेलं आहे, याला रुपये म्हणा. समजलं का? येस सर. कुंभारचं पहिलं काय आपल्याला अन्न म्हणतोय की नाही. पुसू का? येस सर. जेवण झालं का सगळ्यांचं? येस सर. सर 2176 येते. सांगा अर्णव कसं? सर 320 गुणुले सर भागिले 100. मग शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. एकच राहिलं. शून्य घ्या. आणि आता 32 गुणुले 68 करायचं. करा मग, किती येतंय? 32 2176. करा तुम्ही, एका तिथंच करा, बाहेर 2176. वगैरे करायचं नाही, सगळी तिथंच सवय लावायची करायची. करा मग. 2176. 2176. 2176. 32 गुणिले 68 2000. 176. 100 किती म्हणताय? 76. सगळे 2176. बरोबर, 2176. मग बघा, 2176 भागिले 10.
10 म्हणल्यावर एक ती संख्या सोडून त्याच्यावर चिन्ह द्यायचा, एक संख्या सोडून द्यायची. एक संख्या सोडून मग 217.6 बघा समजतंय का? हो. हो सर लिहिणे नादात उशीर होतोय काढायला. काय लिहिण्याच्या नादात उशीर होतोय काढायला. चला झालं का? येस सर. चैतन्य व्हिडिओ चालू करा. चैतन्य किती वेळा झालं सांगायचं? सर माझा व्हिडिओ चालूच आहे. मला दिसत कशा नाही मग तुम्ही? तर नाही दिसत. बघा एका विमानतळावर प्रत्येक 8 मोटारीपैकी एक मोटार निळ्या रंगाची आहे. तर विचारले टक्के कुणाचे? निळ्या रंगाच्या नसणाऱ्या मोटारी किती टक्के आहेत? पूर्णांकात मांडा अगोदर. मांडलं. सांगा सांगा की मग. 801. 801. अरे 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 110. निळ्या रंगाच्या नसणाऱ्या किती मग? 708. बरोबर. निळ्या रंगाच्या मोटारी 1/8 आणि निळा रंग नसणाऱ्या 7/8. 708. सर त्याचं लक्ष नाही. 87%. विचारले याचेच टक्के विचारले. आता एक काम करा, 708 गुणिले 100 करा आणि मग 7 गुणिले 100 म्हणजे 700/8. 700/8 जे उत्तर येईल तेच तुमचं टक्क्यातलं उत्तर असतंय. करा मग 700/8 करा. 87%. 87%. हा थांबा थांबा बाकीच्या करू द्या. सर 87%. 82 चुकलंय गणेश. सर 87 म्हणलो मी. 87. 87%. हा 87 बरोबर. 87%. हा 87.5 असेल. हा 87.5. माझं पण 87.5%. भागाकार करून दाखवू का तुम्हाला? नको नको सर. बाकीचे दाखवू का? हो सर. हो. हे बघा 700/8. 700/8 म्हणजे 700/8 असतात. बघा 8 0 0 8 8 64
साती साती 56. आता तुम्हाला मी सांगितलंय बाकी जर झिरो आली नाही तर पॉइंट द्या आणि 2 झिरो घ्या. मग दशांश चिन्हाच्या नंतरचा झिरो खाली घेतला तर पॉइंट द्यायचा. 8 40. मग इथंच उत्तर झिरो आलं. मग झिरो उत्तर आलं की संपलं. तुमचं उत्तर येणार 87.5%. सर माझं पण तेच होतं. म्हणजे 87.50%. 50 म्हणलं तरी चालतंय. आपल्याला 50च बरोबर आहे. 87.50% 50 नाही 50. झालं. हो म्हणजे 708 हे जे 700 हे. संस्कार समजतंय का? येस सर. ओके. सर 100 आल्यावर काय करायचं? काय 100 भागिले 100 आल्यावर काय करायचं? 100 भागिले 100 करायचं. 100 भागिले 100 आल्यावर काय करायचं? 100 भागिले 100 आल्यावर 1 लिहायचं. त्याच संख्येला त्याच संख्येने भागले की उत्तर किती येतं? 1. मग तेच लिहायचं. मग 24. कस काय 24 बरं? सर 0 25 चे काय शून्य? हे बघा, ऐका 12.50. ऐका 25 वजा 25 चे 25%. तर बघा 25 चे म्हणजे गुणिले 25% म्हणजे 25 चे 100. हे असं लिहिलं का तुम्ही? हो सर मी तसंच केलंय. आता ऐका कंचे भागू बेव आपण शिकलोय बॉडमास शिकलोय ना. हो सर. हा बॉडमास नुसार अगोदर हो, काय सर. सोडवायचा तर भागाकार, मग नंतर गुणाकार, नंतर बेरीज वजाबाकी. मग तुम्ही काय करा याने याला भागाकार. भाग द्या किंवा पहिल्यांदा यांचा गुणाकार करून मग याचा भागाकार करा. मग बघा 25 वजा 25 25 18.75. तर 600 625. 625. भागिले 100. आता बघा कोणत्याही संख्येनं भागिले 100 असलं की मी तुम्हाला सांगितलंय दशांश चिन्ह काय करायचं 2 संख्या मागे घ्यायचं. तुमचं उत्तर काय येणार 6.25. मग आता तुम्हाला अपूर्णांकांची वजाबाकी शिकवली होती. 25.00 वजा 6.25 असं लिहावं लागेल की नाही? हो सर. करा याची वजाबाकी किती येतंय उत्तर सांगा. सर मी सांगू? हा सांगा. 18.75. लिहा. बघा सर तुम्ही तुमच्या आधी माझं आलतं. हा बघा इथं शून्य इथून घेतला, इथला एक शून्य इथं दिला, इथं राहिले 9, 19. 9तून 2 गेले 7, 4 मधून 6 जात नाही, इथं 14 झाली, इथं 1, 14 मधून 7 घेतले गेले 8 आणि 1 मधून 0 गेला 18.75. कळलं का? हो सर. हो सर. हो सर. थांबा सर. बघा काही जणांना लगेच समजत नाही की अशा एकाच प्रकारची 4-4 घेतल्यावर कळतात. तुम्ही पहिल्याच गणिताला लगेच कळत नाही म्हणून सोडून देऊ नका. लक्ष द्या काय करतोय ते.
तुकड्या तुकड्यात शिकवलेलं सगळं एकत्र. त्या बघा बघा तुम्हाला वजाबाकी शिकवली होती. आठवतंय का दशांश अपूर्णांकांची वजाबाकी? येस सर. सर आठवते. त्यानंतर तुम्हाला चे म्हणजे कसं काढायचं ते शिकवलं होतं. भागिले हो सर, टक्के म्हणजे शिकवले. भागिले शंभर असतं. हे सगळं एकत्र केलंय. हे लक्षात घ्या. सर बोला. सर ते 620 काय म्हणता 625? हा 100 कसं आलं? हा हे बघा 25 इंटू 25 अपॉन 100 होतं की नाही? हा तुम्ही वर्ग पाठ केलेत का वर्ग? नाही. थोडीशीच पाठ. हा मग बघा 25 गुणिले 25. 25 पाच 625. 125. हातचे आले 12. 25 दुने 50. 50 आणि 12 62. ठीक आहे 625. आलं का लक्षात? हा आणि भागिले 100. आलं लक्षात आराध्या? हो सर. सर मी माझं दुसऱ्या प्रकार केलत. अजून कुठला प्रकार केला? मी 25 आलं त्याला 100 न भागलं 4 आलं मग 25 100. हा, चालतंय. पण काय होतंय त्यात भागाकार विनाकारण वाढतो ना विश्व. त्याच्यापेक्षा 0 मागे पुढे घेणं एवढं सोपं आहे ना. हा त्यामुळं वाढवायचं नाही विनाकारण. तर सांगा 8.00. 40 वजा 40 चे 12%. सर 8.00. 58. 8.00. 8.00 कसं येईल? ही 8. संकेत सार्थक रणदिवे व्हिडिओ चालू करा दोघं पण. श्रीराज, समर्थ मुंडेकर, गणेश बर्गे. सर माझा व्हिडिओ चालू आहे. 39.40. सर 39.7. 36.40. 39.520. हा कसं सांगा? 36.40. अरे 40. सर 39.7. सर 36.40. बर बघू आपण बघा. 35.20. बरं झालं का तुमचं? आता माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा 40 वजा मग हे लिहा 40 वजा आहे तसेच. आता चे म्हणजे तुम्हाला सांगितलंय चे, च्या, ची असे शब्द आले की ते गुणिले असतात. इंग्रजी त्याला एकच शब्द आहे ऑफ. मराठीमध्ये त्याला बरेच शब्द आहेत चा, ची, चे, च्या. या सगळ्यांचा अर्थ होतो ऑफ म्हणजेच गुणिले. हे लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, कोणत्याही संख्येला तुम्ही टक्के लिहिले, उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्ही तुमचे मार्क सुद्धा सांगता. कसे सांगता? मला 90% मिळाले. 90%चा अर्थ काय होतो? 100 पैकी 90 मिळाले म्हणता की नाही तुम्ही? हा मग आता या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. 12% म्हणजे 12/100 आहेत. चे म्हणजे गुणिले आहेत. मग हेच अशी मांडणी करा 40 गुणिले 12/100. एवढं तर सोपं आहे. यात काय अडचण आहे का कुणाला? नाही. आता दुसरी गोष्ट, हे बघा या 100ला तुम्ही घालवायचा प्रयत्न करू नका भाग जात असला तरी. का? कारण जेवढं तुम्ही खाली 100 10च्या पटीतल्या संख्या लिहाल ना तेवढं भागाकार तुम्हाला लिहिणं सोपं जातं. कसं सांगतो मी तुम्हाला. तुम्ही या 100ला फारसा हलवायचा प्रयत्न करू नका. ते आहे तशीच राहू द्या. मग आता काय करायचं? 40 वजा 40 आणि 12चा गुणाकार करा. 12 चोक 48.
आणि वरचा एक 0 लिहिला ह्याचा 40 मधला छेद 100. एवढं तर कळलं. आता मी तुम्हाला जसं म्हटलो की 10च्या पटीतल्या संख्या खाली आल्या तर त्या ठेवायच्या, त्याला घालवू नका तुम्ही. समज कुलटेकर ते झोपलेला अगोदर नीट बसा ताट, झोपून तास करू नका. तोंडावर पाणी मारा जरा, झोप लागली असली तर. तर बघा आता या ठिकाणी 2 शून्य आहेत खाली, तर 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्या. मग 2 संख्या सोडून दशांश चिन्ह दिलं तर काय होणार? 40 मायनस 4.80 होईल का नाही? होईल ना? लक्षात येते का तुमच्या? हे बघा वर किती आहे? 480. खाली किती 0 आहेत? 2 0 आहेत. तर 2 संख्या सोडून दशांश चिन्ह द्या. 4.80. हे दशांश चिन्ह द्या म्हणजे काय? तर हे बघा तुम्ही तुमचा ताप, हे बघा हे त्रास वाढवावा हा उद्देश आहे. हे बघा 100 ने तुम्ही भागलं, 400, 100 चोक 400, उरले किती? 80. पुन्हा पॉइंट घेतला, पॉइंटच्या नंतरचा 0 खाली घेतला, 800 झाले. पॉइंटच्या नंतरचा 0 घेतला म्हणून पॉइंट दिला उत्तरात. 100 8 800. म्हणजे हे करत बसण्यापेक्षा पॉइंट फक्त मागे घ्यायचा. आलं का लक्षात? तेच उत्तर येत आहे. मग तुमचं उत्तर आलं 4.80. मग आता तुम्हाला मी दशांश अपूर्णांकांची वजाबाकी दशांश अपूर्णांक शिकवताना अपूर्णांक घटक शिकवला होता. 40 म्हणजेच 40.00 असतात. हे 00 का घेतले? कारण हे बघा हे दशांश आणि शतांश याच्या खाली वर काहीतरी लिहावं लागेल ना आपल्याला, म्हणून. मग बघा एककाखाली एकक लिहा, दशांश चिन्हाखाली दशांश लिहा, दशांशाखाली दशांश लिहा, शतांशाखाली शतांश लिहा. यांची काय करायची? वजाबाकी. मग इथं आले 0, या शून्यातून 8 जात नाही, ते इकडे मागतील. त्याच्यापाशी नाही म्हणून ते इकडे मागतील. इथं राहिले 3, इथं झाले 10, 10 मधला 1 इकडे दिला, इथं झाले 10, इथं राहिले 9, 10 मधून 8 गेले, 2 राहिले. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्या. 9 मधून 4 गेले, 5 राहिले, आणि 3 मधून 0 गेले, 3च राहिले. पुन्हा उत्तर नाही आले. बाकीच्यांनी सगळ्यांनी 36 का काय सांगितलं होतं? 35.20 उत्तर येत आहे. या लिहून. समजतंय का नाही? काय झालं? चुकलं का माझं? नाही परत एकदा सांगा. काय काय? काय म्हणताय? चला परत एकदा सांगा. झालं सर. मोठं माझं बोला जरा. समजा आलतं, पण 32-36 लिहिलं. काय समजलं नाही श्रीराज? श्रीराज 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 तुम्ही एक काम करा, तुम्ही 4थीच्या तासाला शिफ्ट व्हा. तुम्हाला नाही समजणार, जरा थोडं जड जाईल तुम्हाला. आता हे तुम्ही 4थीच्या तासाला जॉईन होत जावा, बर का श्रीराज? हा, मी तुम्हाला 4थीच्या तासाला ऍड करतो. 4थीच्या तासाला जॉईन होत जावा तुम्ही. तुम्हाला जरा जड जाईल. हा अभ्यास आता जरा पुढचा आहे. झालं का लिहून? हो सर. येस पुढचं सर. लिहून घ्या. 60 अधिक 60 चे 30% म्हणजे किती? झालं का? लिहून काढा. वाच. हा. 60 अधिक 60 चे 30% म्हणजे किती? हे तर तोंडी यायला पाहिजे. कोण सांगते रे तोंडी? गणेश सांगतील पा. गणेश, अर्णव, आराध्या, हर्ष, शौर्य, इजगर, समर कुंडेकर, विश्व. तोंडी येते याच. कोण सांगते तोंडी? अर्णव का सांगा किती? सर 60 उत्तर सांगा direct. 60 अधिक
60 गुणुले उत्तर सांगा डायरेक्ट म्हणतो तर. म्हणजे सर करून करत करत सांगतो की तुम्हाला म्हणजे अहो, बोळीनच करायची गरजच नाही का 78. तोंडी उत्तर आलं पाहिजे. हा, 78. 78. शाबास. सर 78 78 उत्तर येतंय. कसं बघा हे बघा 78 मी काय बघा 60 60 अधिक 60 गुणुले 30 भागिले 100 म्हणजे गुणिले आणि 30% 30 म्हणजे भागिले 30 100 100. हे बघा आता इथं शून्याला का मी त्रुटी येईल म्हणतोय बघा 0 ला 0 जातो 0 ला 0 जातो सायंत्रिक 18 60 अधिक 18 उत्तर किती येणार 78. सायत्रिक 18 78 78 सर माझं सेम हेच उत्तर होतं. झालं का लिहून? हो सर सर लय सोपं हे गणित होतं. सोपं आहे. येस सर. ओके चला घ्या पुढचं घ्या पुढचं. आता आणखी एक स्टेप वाढवतो हा. बघा आता एक 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 स्टेप तुम्हाला आज मी 3-4 प्रकारची गणितं घेतली तुमची. बघा तुम्हाला आठवतंय का वही चाळून बघा जरा थोडस मागचं नंतर बघा तास संपल्यावर तुमच्या येईल लक्षात. आता मी आणखी एक प्रकार घेतो बघा. हे सगळे प्रकार आहेत ना एकमेकांवर अवलंबून आहेत फक्त तुम्हाला शब्द कळले पाहिजेत. बघा आता पुढचा प्रकार. आता या पुढच्या प्रकारामध्ये नीट फक्त तुम्ही वाचलं तर समजेल नाही वाचलं तर नाही कळत. वाचायला येतं तुम्हाला समजलं पाहिजे शब्द नीट समजतात का बघा. मी तुम्हाला एक प्रश्न देतो बघा आता. एक लागलं काय तिला लागलं काय तिला बघा 80 पेक्षा 10% मोठी संख्या कोणती. 80 पेक्षा 10% मोठी संख्या कोणती बघा तुम्हाला आता कळते का. आता मी सांगतो तुम्हाला पहिलं गणित पहिलं समजून सांगितलं बघा तुम्हाला काय कोण सांगताय हा बरं मी सांगतो ऐका. आता पहिल्यांदा काय करायचं बघा पेक्षा मोठी विचारलंय पेक्षा मोठी तर मी थोडं तुम्हाला पहिली दुसरीच्या गणितांकडे नेतो बघा तेच आहेत ही अशी वर्तुळ मोठी 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 होत गेली. आता तुम्ही पाचवी ऐका थांबा जरा माझं बोलणं थांबा जरा मध्ये बोलू नका ऐका की माझा अगोदर. इमोजी कोण पाठवतंय रे कोण आहे रे इमोजी पाठवतंय इमोजी कोणी पाठवले रे इमोजी कोणी पाठवली रे आता 88. इमोजी कोणी पाठवली तर 88 इमोजी कोणी पाठवली कोण मोबाईल बरोबर खेळत बसले बर व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. बघा मी तुम्हाला पहिलीतलं सांगतो समजून ना बघा म्हणजे लक्षात येईल बघा. मी जर म्हटलो 4 पेक्षा 2 ने मोठी संख्या आता हे सोपं आहे तुम्हाला लगेच येईल 4 पेक्षा 2 ने मोठी संख्या 6. 6 शाबास. ऐका आता मी जे तुम्हाला बोललो ना तेच आता थोडं वाढत वाढत गेलं टक्क्याच्या भाषेत बोलायचंय म्हणजे काय तर पहिली गोष्ट मी तुम्हाला म्हटलो 6 पेक्षा 3 ने लहान संख्या 3. 3च शाबास. मग बघा हे अशी वर्तुळ पहिलीतलं दुसरीतलं तिसरीतलं चौथीतलं आता तुम्ही 5वीत आले. मग तोच प्रश्न आहे फक्त टक्क्यात विचारलाय. मग आता टक्के तुम्हाला कळतात. पहिल्यांदा 80 चे 10% किती सांगा 80 चे 10% 8. 80 गुणुले 10 भागिले 100 नाही डायरेक्ट सांगा की 80 चे 10% 8 8. आता म्हणजे तुम्हाला एका अर्थानं काय विचारलंय आता तुम्हाला प्रश्न पहिलीतला येईल लक्षात का. मी जर असा विचारला आता
80 पेक्षा 10% मोठी. मी 10% म्हणजेच 8 काढलेत. 80 चे 10% 8 काढलेत. मी आता हा प्रश्न असा विचारला तर लगेच येईल पहा. 80 पेक्षा 8 ने मोठी संख्या कोणती? आता सांगा बरं. 88. हा. 88. आलं का गणेश लक्षात? काढलेलं. लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हा म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला जे पहिलीत झालंय, दुसरीत झालंय, तिसरीत झालंय, तेच असं उलट पालट करून विचारतात. वेगळं काही नाही विचारत. तुम्हाला फक्त आता टक्क्यात विचारलंय. 10% विचारलेत की नाही, कोणाचे 10%? तर याच संख्येचे 10% किती होतात ते काढायचं आणि मग 80 अधिक 8 करायचं. म्हणजे 80 पेक्षा 10% मोठी संख्या 88. आणि आता थोडं तुम्हाला अजून समजून सांगतो पहा. झालाय भाग आपला टॉपिक म्हणून सांगतो. तुम्ही नफा तोटा जर बघितला, नफा तोटाही असाच आहे पहा. खरेदी किमतीवर किती रुपये जास्त मिळाले आणि किती रुपये कमी मिळाले. जास्त मिळाले तर नफा. मग जेवढे रुपये जास्त मिळतात ते तुम्ही वर लिहिता आणि खरेदी किमतीने भाग देता आणि गुणिले 100 करता म्हणजे टक्क्यात काढता. म्हणजे सगळं हे एकमेकांना लिंक आहे. तुम्ही थोडं नीट पाहिले सगळे टॉपिक. मी घेतानाही मुद्दाम तुमचा बघा, एक एक टॉपिक घेताना त्याच सिरीज न घेतलेत तुमचे. म्हणजे हा त्याच्यावर अवलंबून आहे, तो त्याच्यावर अवलंबून आहे, तो त्याच्यावर अवलंबून आहे. एकमेकांना गुंफलेले आहेत हे सगळे टॉपिक. तुम्ही नीट सगळे टॉपिक झाल्यानंतर पुन्हा एकदा वही काढून शांत बघा तुम्ही. तुम्हाला असं लक्षात येईल एकमेकांना गुंफलेत हे. म्हणजे अपूर्णांक घटक तो शेकडेवारीचा लिंक आहे. शेकडेवारीचा घटक तो तुम्हाला शेकडा नफा शेकडा नफा शेकडा तोट्याला लिंक. आणि तोच टॉपिक पुढे बघा. कोणाचा आवाज चालू आहे? आवाज बंद करा. आणि तोच टॉपिक पुढे जाऊन तुम्हाला सरळ व्याज हा जो टॉपिक आहे त्याच्याशी असे एकमेकांना किंवा गणितीय सूत्र अंदाजीकरण टॉपिक पुन्हा अपूर्णांकाशीच लिंक आहे. म्हणजे हे सगळे एकमेकांना गुंफलेले आहेत. फक्त तुम्हाला वाटतं वेगवेगळं नाहीच आहे हे. कोणाचा आवाज आहे रे? आवाज बंद करा. आवाज बंद करा. कोण आहे? शीतल नावानं कोण आहे रे जॉईन? आवाज बंद करा. हा, तर पुढचं गणित घ्या. आता बघा, एक गणित आता तुम्ही सांगा मला. बघा, 60 पेक्षा 15% लहान संख्या कोणती? छप्पन. हा, कसं काढलं सांगा बघा. तोंडी निघायला लागला आता. आता पहिल्यांदा ना 60 भागिले 15 करायचं. उत्तर येते 4 आणि ती 60 मध्ये अधिक करायचं. कोण म्हणतंय रे 60 भागिले? भागिले कुठे करायचं? 64. 60 गुणिले 15% करायचे. 60 कारण 60 चे 15% काढावे लागतील ना तुम्हाला. बघा, 15 90 म्हणजे 900 भागिले 100. उत्तर आलं 9. 60 चे 15% 9 आहेत. मग लहान विचारले म्हणजे मागे जायचं, म्हणजेच वजा करायचं. किती उत्तर येईल? 51. 56 काय म्हणताय? सर ती 10% काढली. बघा, सोपं आहे की नाही? गणित सोपीच आहेत. तुम्ही फक्त लक्ष द्या. मी आज हे बघा, आज मी बऱ्यापैकी जवळजवळ तुम्हाला नवोदयला जेवढी गणित येऊ शकतात सगळे टॉपिक घेतलेत पा. आता 1-2 प्रकार राहिलेत फक्त. त्याला जरा थोडस तुम्हाला समजून सांगावं लागेल म्हणून मागे ठेवलेत. उद्या आपण ते राहिलेले टॉपिक घेऊया. पुढचं गणित घ्या. 40 पेक्षा 30% लहान संख्या कोणती? चाळीस पेक्षा 30% लहान संख्या कोणती? सर 28. हा, 28. कसं सांग? सर 40 पेक्षा 30% मोठा. 40 गुणिले 30 भागिले 100 बरोबर 1200.
1200 भागिले 100 मग उत्तर येतं 12 मग 40 गुणिले 12 केलं उत्तर येतं 28. शाबास अर्णव, व्हेरी गुड. तुमच्या लक्षात येते की बघा, खूप सोपे आहेत सगळे टॉपिक आज घेतलेले सगळे टॉपिक. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दांकडे लक्ष द्या तुम्ही. च्या, चे, ची, म्हणजे, पेक्षा, पेक्षा लहान, पेक्षा मोठी, कितीने जास्त, कितीने लहान, हे त्या त्यावेळी कोणत्या क्रिया करायच्या त्या फक्त लक्षात आले की तुम्हाला समजून जातंय. सर काय सांगता सर 6:40 झाले 5 मिनिटं जास्त झाली ती. कोण टाइम सांगते रे मला? टाइम 255 255 लहान विचारलंय म्हणजे मागे जायचं. 300 मायनस 45. आता हे हातचा घेतला वगैरे ते मी सांगत नाही तुम्हाला, ते येतं ना तुम्हाला का ते पण सांगू? हातचा इथून घेतला तिथून घेतला. पुढचं घ्या. प्रश्न संख्या कोणती राहिलंय? राहू द्या तुम्ही लिहा, ते नाही महत्वाचं. हा आता बघा 45 70चा गुणाकार करा. किती येतो बघा, किंवा 0 घालून टाका, 0ला 0. आता 45 गुणिले 7 करा. 45 गुणिले 7 किती येत आहे? 315 भागिले 10 करा. हा भागिले 10. मग 10 ने म्हणजे एक शून्य मागे घ्यायचं म्हणजे 31.5. मग आता काय करायचं? मोठी विचारलंय म्हणजे 45 मध्ये 31.5 मिळवायचे. मग आता इकडे पुढे काहीच नाही म्हणून 0.0 द्यायचा. 5.67 म्हणजे 76.5. 45 पेक्षा 70% मोठी संख्या 76.5 असं येते. समजलं का तुम्हाला? ठीक आहे. या ठिकाणी थांबूया. तुम्हाला मी थोड्या वेळाने PDF टाकतो या आजच्या अभ्यासाची. ठीक आहे, उद्या भेटूया. उद्या